नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण पर्यावरण आणि गोसंवर्धन याविषयी अनिकेत बापट यांनी दिलेली माहिती ऐकूया. नमस्कार श्रोते हो. आज आपण बघणार आहोत देशी गाईपासून विषमुक्त नैसर्गिक शेती ही कशी फायदेशीर ठरते आणि कशा पद्धतीमध्ये करता येऊ शकते. बऱ्याच ठिकाणी आज आपण ऐकून आहोत की विषमुक्त शेती, गोआधारित शेती किंवा नैसर्गिक शेती, केमिकलमुक्त अन्नधान्य. पण बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये हा संभ्रम पणही दिसून येतो की हे कसं शक्य आहे. कारण नैसर्गिक शेती म्हटलं तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी खर्च वाढू शकतो किंवा त्याची खतनिर्मितीची प्रोसेस येते. बरेच वेगवेगळे प्रश्न मनामध्ये असतात. तर आज आपण त्याचा थोडक्यात उहापोह इथे करूया. देशी गाय हा शब्द मी पहिल्यापासून वापरतो आहे हे आधी जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक ध्यानात घ्या की आपण आत्ता जे काही बघणार आहोत, जे काही खतं आणि शेती संदर्भातले विषय असतील त्याच्यामध्ये पर्टिक्युलर भारतीय गोवंश ह्याच्यापासून मिळणारं गोमय म्हणजे शेण, गोमूत्र आणि ताक किंवा संपूर्ण पंचगव्य ह्याच्यावरती गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने संशोधनं झालेली आहेत. पंचगव्याचे एक्स्ट्रॅक्ट काढून त्यापासून एक अत्यंत लाभदायी असं गोकृपा अमृतम हे बॅक्टेरियल कल्चर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेलं आहे. आज भारतभर जवळपास 22 राज्यांमध्ये ह्या गोकृपा अमृतमचा वापर शेतकरी करत आहेत आणि त्याचे इतके चमत्कारिक फायदे दिसत आहेत की जिथे केमिकल शेतीमध्ये उत्पन्न मिळतं आहे त्या उत्पन्नापेक्षा 3 ते 4 पट उत्पन्न हे आपल्या गो आधारित शेतीमधून मिळायला लागलं आहे. तर हे गोकृपा अमृतम काय आहे तर ह्यामध्ये प्रामुख्याने 100 ते 108च्या दरम्यान शेती उपयुक्त असे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आहेत. हे जीवाणूंचे कल्चर आहे. ह्याच्यामध्ये पंचगव्य आणि काही वनस्पतींचा एक्स्ट्रॅक्ट काढून त्याचं लॅबोरेटरी टेस्टिंग केलेलं आहे. त्याचे DNA, RNA हे चेक केलेले आहेत आणि त्यानंतर 3 वर्षांच्या संशोधनानंतर हे सर्वांसाठी मोफत उपलब्ध केलेलं असं एक उत्तम कल्चर आहे. आता हे वापरायचं कसं असतं तर ह्याला मुख्य म्हणजे शेतामध्ये शेणाची आवश्यकता असते. देशी गाईचं शेण हे जेवढं आपण शेतीमध्ये घालू तेवढे त्याचे बॅक्टेरिया त्या पटीमध्ये मल्टिपल व्हायला लागतात. आता ह्याचा दुसरा एक सोपा मार्ग असा असतो की 2 फूट बाय 2 फूट असं शेणाचं लांबी आणि उंची पकडली आणि रुंदी तर त्या बेडवरती दर 8 दिवसांनी गोकृपा अमृत ओतत राहायचं. बरोबर 1.5 महिन्यामध्ये किंवा फार फार तर 50 दिवसांमध्ये एक अतिशय दर्जेदार दाणेदार असं खत तयार होतं. हे खत शेणामध्ये वापरलं तर आपल्याला वेगळं किंवा अन्य कुठलंही खत त्यामध्ये घालावं लागत नाही. आपल्या कोकणापासून संपूर्ण भारतभर महाराष्ट्रातसुद्धा असंख्य शेतकरी ही गोकृपा अमृत आणि गोमय आधारित शेती करत आहेत आणि त्याचे असे रिझल्ट आहेत की पहिल्या वर्षी ज्या क्षेत्रामध्ये पीक मिळाले त्याच क्षेत्रामध्ये 4 वर्षानंतर 5 पट पीक मिळायला लागलेलं आहे. त्याच्याबरोबर ते विषमुक्त आहे, नैसर्गिक आहे, आरोग्यदायी आहे. त्यामुळे गोकृपा अमृतम हे असं एक खत तयार झालेलं आहे जे संपूर्ण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं आहे. 22 राज्यांमध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारच्या मातीमध्ये ह्याचे प्रयोग झालेले आहेत. ते 100% यशस्वी झालेले आहेत. गोकृपा अमृतम जसं आपण आळवणीमधनं देऊ शकतो म्हणजे जमिनीमध्ये सोडू शकतो तशीच पिकावर तशी फवारणी देखील करता येते. पीक तजेलदार होतं. पानांची आणि फळांची वाढ आणि चव लक्षणीय बदलते. हे कीट नियंत्रण म्हणून सुद्धा काम करतं. ह्या गोकृपा अमृतममध्ये 1 मिलीमध्ये 40 लाख बॅक्टेरिया आहेत. हे 7 दिवसामध्ये 3.5 कोटी होतात आणि 1 महिन्यामध्ये 7 कोटीपर्यंत त्यांची वाढ होते. तर असं असंख्य बॅक्टेरिया असलेलं गोकृपा अमृतम आणि गो आधारित शेती आत्ता आपण थोडक्यात त्याचं विवेचन केलं. याच्या पुढील माहिती आपण पुढच्या भागामध्ये बघूया. धन्यवाद. पर्यावरण आणि गोसंवर्धन याविषयी अनिकेत बापट यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादर करत होते विवेक वानखडे. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.